सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू झाला की आंबा काजूची झाडं लागवड करण्यास सुरुवात करतात। जिल्ह्यात अनेक भागात नर्सरी व्यावसायिक असून साधारणतः जानेवारी महिन्यापासून आंबा काजू कलम तयार करण्यास सुरुवात होते। ही कलम उच्च प्रतीची असून कोल्हापूर चंदगडसह राज्यात अनेक भागातील लोक खरेदीसाठी येतात। यातून स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पन्न मिळतं, तर एकंदरीत पावसाळा सुरू झाल्यानं सध्या नर्सरी व्यवसाय जोमात असल्याचं दिसून येत आहे। वेंगुर्ला 4 आहे ना, ते उत्पन्न चांगलं देते। वेंगुर्ला 4 साधारण गव्हर्नमेंटचा रेट 70 रुपये, 7चाही 70 रुपये आहे, दोघांचा रेट सेम आहे। आणि वेंगुर्ला 7ची जी काजू आहे ती जरा मोठी आहे, त्याचं उत्पन्न साधारण 2 वर्षानंतर चालू होतं आहे। आणि एकचं 4 आहे ती जातीचं साधारण वर्षाने घ्यायला हरकत नाही, पण एक वर्ष घालून उत्पन्न चालू होतं आहे। दोन्हींचंही सगळ्यात चांगलं उत्पन्न आहे आणि ते महाराष्ट्रात कुठेही चालतंय। आपल्या महाराष्ट्रात लागवड करायला हरकत नाही। सिंधुदुर्गात जास्त होते, आपल्या इथे जवळचे शेतकरी आहेत ते घेऊन जातात काजू कलम। मी शांताराम गणपती गावडे चंदगड येथील रहिवासी असून मी वेंगुर्ला नंबर 4 ची 100 झाडे आणि वेंगुर्ला नंबर 7 ची 100 झाडे अधिक आंबा ची 25 झाडे अशी झाडे घेतलेली आहेत शेती लागवडीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।